नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर मी 2 दिवसामध्ये एवढे ब्लाऊज शिवले बघा. हे ब्लाऊज 2 दिवसामध्ये माझे शिवून झाले आणि अजून पण काही ब्लाऊज शिवायचे राहिलेले आहे. तर मी 2 दिवसामध्ये हे अशा प्रकारे ब्लाऊज शिवले. हे बघा, हे साधं डेली यूजच्या साडीवरचं ब्लाऊज आहे. गोल गळा आहे आणि त्याला फक्त मी असे लेस जॉईंट केलेली आहे. हा बघा, हा काठापदराच्या साडीवरचा ब्लाऊज आहे. तर मी याची पपई शिवलेली आहे अशी चुन्या चुन्या टाकून, आणि मागच्या साईडला जो आहे तो असा मटका गळा शिवलेला आहे. हा ब्लाऊज आहे. तर ह्या ब्लाऊजचा पण मी असा मटका गळा शिवलेला आहे आणि याची पण मी अशी इथं पपई केलेली आहे. इथं अशी चुने घेऊन वरती अशी पपई केलेली आहे. आणि हा जो आहे तर हा डिझायनर साडीवरचा ब्लाऊज आहे. तर ह्या ब्लाऊजची बाही पण मी अशी पपई शिवलेली आहे आणि बॅक नेक जो आहे तो असा गोल राऊंडमध्येच घेतलेला आहे. आणि हा जो ब्लाऊज आहे तर हा डिझायनर साडीवरचा ब्लाऊज आहे. तर याला ऑलरेडीच म्हणजे बाहीवर याच्यावरती डिझाईन आलेली होती, म्हणून असा 3/4 बाहीमध्ये हा ब्लाऊज घेतला आणि बॅक नेकला त्याच्या नेकलाच अशी डिझाईन आलेली होती. तर मग ती डिझाईन त्याच्यावरतीच अशी घेतली. आणि हा जो आहे तर हा पण डिझायनर साडीवरचाच आहे. तो पहिला ब्लाऊज आणि हा 2 सेम आहे. तर याचा पण मी राऊंडमध्येच नेक घेतला आहे आणि याची बाही जी आहे छोटी बाही घेतलेली आहे. हा जो ब्लाऊज आहे तर हा पण असा डोला सिल्क साडीवरचा ब्लाऊज आहे. तर याची पण मी बाहीला असं डिझाईन घेतलेली आहे किंवा ही अशी खालच्या साईडनं अशी डिझाईन बनवली आणि बॅक नेक जो आहे तो राऊंडमध्येच घेतलेला आहे. आणि याची पण बाही जी आहे तर याची पण मी अशी पपई शिवलेली आहे. आणि हा जो ब्लाऊज आहे तर याचा बॅक नेक पण मी असा राऊंडमध्ये घेतला. आणि हा जो ब्लाऊज आहे तर हा सुपर नेट साडीवरचा आहे आणि याला बाही घेतली पण 2-3च चुन्या टाकल्या त्यांना, कारण की त्यांना जास्त चुन्या नको होत्या, म्हणून मी अशा 2-3च चुन्या टाकल्या त्याला, म्हणजे जास्त फुगणार पण नाही आहे. तर हे बघा, मी अशा प्रकारे हे ब्लाऊज शिवले. 2 दिवसामध्ये मी एवढे ब्लाऊज कंप्लीट केले आणि अजून पण भरपूर ब्लाऊज आहे. लग्नाचे वगैरे पण ब्लाऊज आहे, पण मी अजून ते कट काही केलेले नाही. त्याच्यामुळे ब्लाऊज शिवण्यामध्येच टाईम जातो आणि मग व्हिडिओ काही माझा बनवणं होत नाही. तर म्हणलं चला आपण ब्लाऊज कसे शिवले, काय शिवले ते तुमच्याशी शेअर करावं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा. आणि जर का माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.